पवित्र शास्त्र काय सांगतं? इयोब म्हणतो की परमेश्वरापासून फक्त सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? म्हणजे एक गोष्ट ध्यानात ठेवा, आमच्या जीवनातलं दुःख हा देव आम्हाला देतो. मग देव दुःख देतो का? माझ्याकडचं दुःख नेमकं कशासाठी आलं? देवाने मला का दुःख दिलं? का माझ्या जीवनामध्ये त्यानं मला पीडा पाठवलेल्या आहेत? कोणती पण पीडा तुमच्याकडे असेल, कोणतं पण दुःख तुमच्याकडे असेल, जे देवापासून तुमच्याकडे आलेलं आहे. म्हणून दुःख दिल्यानंतर, दुःख तुमच्या जीवनामध्ये आल्यावर प्रश्न येतो की तुम्ही देवाकडे जाता का? तुम्ही दुःख आलं पण तुम्ही देवाचा मार्ग धरत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं, मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं. दुःख आल्यावर काही लोक म्हणतात व्यसन करावं, काही लोक म्हणतात सुसाईड करावं, काही लोक माणसाकडे जाऊन मार्गदर्शन घेतात, वेगवेगळे मार्ग तपासतात. बरं, मार्ग तपासल्यानंतर तुम्हाला कळतं लोकांनी दुःख कमी करण्याची जी वाढवून ठेवलेलं आहे. रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये म्हटलं, तिने अनेक वैद्यांकडे गेले, हाल तिने सोसून घेतले आणि तिच्या पीडा वाढल्या. म्हणजे लोक तुमच्या पीडा वाढवतात. डॉक्टरकडे गेल्यावर ते वेगवेगळ्या गोळ्या देतात. मग ते सांगतात ह्या गोळ्या 8 दिवस घ्या आणि नाही फरक पडला तर परत या, म्हणजे गोळ्या बदलू. म्हणजे 8 दिवसाचे त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला होणार ना. डोकं दुखणार, कंबर दुखणार, वेगळंच काहीतरी तुमचं होऊन जाणार आहे. म्हणजे कोरी सुद्धा तुम्हाला दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत नाही. पण बायबल एक असं पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या दुःखाला सीलबंद करून टाकणार आहात. ना रहेगा बाज न बजेगी. पहिल्यांदा दुःख येतं का त्याचं कारण. पहिलीच गोष्ट, माणसाच्या जीवनामध्ये दुःख येण्याचं कारणच तो म्हणतो मला सगळं काही करता यावं हे सिद्ध करण्यासाठी मी पाठवलेलं आहे. आधीले उड्या मारत असतो माणूस, मैं यूं करूंगा, मी त्यू करूंगा, माझं असं आहे, माझी ही ओळख आहे, माझ्यामध्ये ही ताकद आहे, मी असं केलं तर तसं होईल, मी तसं केलं तर असं होईल. देव सगळं बघत असतो, म्हणतो मार, किती उड्या मारायच्या तेवढ्या मार. योग म्हणतो ना, योबाचं पुस्तक वाचलं तर तो म्हणतो मी आणि जात होतो त्या आणि तरुण लेकरं पाहून मला पळून जात होते आणि माझा सन्मान मला बोलताना सुद्धा आणि ते घाबरत होते. माझ्या बोलण्याची ती वाट. योबाच्या पुस्तकामध्ये त्याची किती स्वतःची बढाई बघा. तो एवढं काय बोलत आहे. एक दिवशी देवानं ठरवलं, मी आता तुला दुःख देऊन दाखवतो की मला जसं तुला संरक्षण देता येतं तसं मला दुःख पण देता येतं. लक्षात ठेवा, देव या व्यक्तीला तुम्ही साधं समजू नका. तुमच्या ताकदीवर, तुमच्या बुद्धीवरती, तुमच्या पैशावरती, कोणत्याच गोष्टीवरती तुम्ही अहंकार बाळगू नका. जे तुमच्याकडे आहे ते फक्त देवाच्या कृपेने तुमच्याकडे आहे. ज्यास देव आणि त्या तुमच्या आयुष्याची दोरी ढिली करतो त्यास तुमच्या जीवनामध्ये दुःख यायला सुरुवात होतं. म्हणून इयोब म्हणतो माझ्या हे लक्षात आलेलं आहे, काही गोष्टी तुमच्या लक्षात येण्यासाठी देव जाणून बुजून तुमच्या जीवनामध्ये दुःख पाठवतो.